2,000 years later. नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर आज मी खेळत आहे माइनक्राफ्ट आणि माइनक्राफ्टमध्ये मी एक मस्त असं एक घर बनवलं आहे. तर त्याच्या क्लिप तुम्ही आधी बघितल्याच असाल, पण त्या क्लिप ते घर अर्धवट राहिलं होतं, ते आता पूर्ण झालंय. तर त्याची टूर आणि त्याचा रिझल्ट मी आता दाखवत आहे. कृपया तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कम से कम 10 ते लाईक आणा व्हिडिओला, तर मग पुढचा व्हिडिओ टाकीन मी. तर चला टूरला सुरुवात करू. हे आपलं एंट्रन्सला मी जास्त ठेवलं नाही. हे आपलं जरा स्मेल्टिंगसाठी आहे. इथं स्मोकर इथं ठेवलंय. अन्न पकवण्यासाठी, आयरन स्मेल्ट करण्यासाठी, इथं पोशन बनवण्यासाठी पण साहित्य आहे. बॅरल मध्ये सध्या काही नाही. तर आता वर जाऊ. तर इथं पण काय नाही. इथं मी एन्चेंटिंग रूम बनवणार होतो, पण इथं जागेची कमी असल्यामुळं मी इथं फक्त बॅरल लावलेले आहेत आणि इथं एक फर्नेस ठेवलेला आहे कामासाठी. आणि हे होतं द प्रेझेंटिंग द मोस्ट ब्युटिफुल एरिया. म्हणजे हे तर दिसत नाही, मगाशी चांगलं दिसत होतं, आता दिसत नाही हे वर असल्यामुळं. पण इथून खरंच खूप भारी व्ह्यू येतो. आणि हा एक व्ह्यू मी दाखवायचा विसरलोच, दाखवतो. नवीन हा व्ह्यू बघा. इथून तुम्ही समुद्राची पाहणी करू शकता. इथून तुम्ही इथं हे पण तर प्राणी येतात त्याची पण निगराणी बघू शकता. आता द मोस्ट वेटेड आणि इन्चॅन्टिंग रूम कडे तुम्ही जात आहे. तर हे बरोबर आपण एंट्रन्स एकदम खाली केलेलं आहे मी. तर इथं इथं मी जरा एन्चॅन्टिंग साठी ठेवलेलं आहे. इथं ग्राइंडस्टोन पण आहे. ज्याला माहित नाही त्यांना सांगतो. ग्राइंडस्टोन म्हणजे एक आपल्याला भेटलेली एन्चॅन्टमेंट. जर आपल्याला ती नको आहे तर ह्याच्यात तुम्ही ती घालवू शकता आणि ह्याच्यातून तुम्ही नवीन नवीन बुक्स ऍड करू शकता त्या वेपन मध्ये. तर इथं माझे 3 आर्मर आहेत आयरनचे. इथं बघू शकता 30 स्क्वॉड. तर हे सगळं आहे. तर होप सो तुम्ही व्हिडिओला लाईक केला असेल आणि शेअर पण केला असेल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय.